आज आपण पितृदोषांची माहिती पाहणार आहोत. आता पितृपक्ष सुरुवात होत आहे. तर या पितृपक्षात पितृपूजेसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि काही जणांना पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत, ते दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत, हे देखील आज आपण पाहणार आहोत. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष चालू आहे त्यांना काही उपाय करून या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे. यावर्षी पितृपक्ष 16 दिवसांचा आहे, जो अश्विन महिन्याच्या अमावास्या तिथीला संपेल. या दिवशी पितरांची पूजा आणि श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांना श्राद्ध करून मोक्ष प्राप्त होतो. असे मानले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष चालू आहे त्यांना काही उपाय करून या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. पण पितृदोष म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूया. तसेच त्याची लक्षणे, कारणे कोणती आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत. पितृदोष म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने जर त्या व्यक्तीवर अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. हे केवळ एका पिढीतून नाही तर पिढ्यानपिढ्या चालू राहते. तर पितृदोषाची लक्षणे कोणती असतात? पितृदोष ज्यांना आहे त्यातील बऱ्याच जोडप्यांना अपत्य सुखापासून वंचित ठेवले जाते. त्यांना मुले होत नाहीत किंवा जन्माला आलेली मुलं मंद, अपंग वगैरे असतात, नाहीतर मूल जन्माला येताच मरतात. तसेच पितृदोषामुळे व्यवसायातून, नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होत असते. सतत ती व्यक्ती तोट्यामध्ये असते. कुटुंबातील मतभेद, घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो. आजारी असणे, घरात असलेल्या व्यक्तींपैकी कोणती ना कोणती व्यक्ती सतत आजारी पडत असते, हे देखील एक पितृदोषाचेच लक्षण आहे. अविवाहित, लग्नात कुठला ना कुठला अडथळा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचवते, हे एक पितृदोषाचेच कारण समजावे. अपघात घडतो, पितृदोषामुळे व्यक्तीला अपघातांनाही काही वेळेस सामोरे जावे लागते. अशा प्रकारे ही काही पितृदोषाची लक्षणे आहेत. ज्या व्यक्तींना पितृदोष असेल त्यांनी काही उपाय करून पितृदोषापासून मुक्ती मिळवावी. तर कोणते आहेत ते उपाय? रोज हार अर्पण करा. तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पितरांचा फोटो दक्षिण दिशेला लावा. यासोबत रोज पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करा. पिंपळाला पाणी अर्पण करा. दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षता, दूध, गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पितरांचे स्मरण करावे. त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी फायदा होतो. दिवा लावणे, रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा. जर तुम्ही रोज जाळू शकत नसाल तर पितृपक्षातील जवरा अवश्य जाळून टाका. तसेच गरीब मुलींचे लग्न लावून द्या, म्हणजे काही आर्थिक मदत करा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलींचे लग्न लावून द्यावे. वैवाहिक जीवनात कोणाची मदत केल्याने देखील पितृदोषापासून सुटका होते असे सांगितले आहे. तर आज आपण पितृदोषाची लक्षणे कोणती, त्यावरील उपाय काय, हे आज आपण पाहिले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.